बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या अराजकतेच्या परिस्थितीनंतर तिथल्या हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे। बांगलादेशमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत आहेत। बांगलादेशातील हिंदूंची मंदिरं आणि घरांची जाळपोळ तोडफोड करण्यात येते। भारतात या घटनेचा निषेध व्यक्त होताना दिसतोय, तसंच यावरून मात्र राजकारणही रंगतंय। बांगलादेशात सत्ता पालटानंतर आता हिंदू आणि शीख समुदायाला लक्ष्य करण्यात येत आहे। जनक्षोभानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात अराजकता निर्माण झाली। यात आंदोलक रस्त्यावरती उतरून जाळपोळ आणि तोडफोडीचे प्रकार करताना दिसतात। बांगलादेशात या काळात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवरील हल्ले वाढले। हल्लेखोरांनी अनेक मंदिरं आणि घरं लुटली आहेत, तसंच हिंदू महिलांवरती अत्याचार होत असल्याचं सांगण्यात येतं। इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहरपूरमधील इस्कॉन मंदिरात जाळपोळ करण्यात आली। मंदिरातील 3 मूर्तींची विटंबना करण्यात आलेली आहे। मंदिरात राहणारे भक्त कसेबसे पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचंही त्यांनी सांगितलंय। बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी काउन्सिलच्या दाव्यानुसार 28 जिल्ह्यात अनेक हिंदूंच्या घरात आणि व्यवसायांवरती जातीय हल्ले झाले। यात काही हिंदूंची हत्या झाल्याचीही चर्चा आहे। बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याकांवरती कुठे हल्ले झाले ते पाहूया। दिनाजपूर, शेरपूर, खुलना, फेनी, नरसिंगडी, लखीपूर, किशोरगंज, चट्टोग्राम, जशोर, सातखीरा, नरेल, हबीगंज, बोगुरा, पटुआखली, पंचगढ़, मागुरा, मैमनसिंग, टांगेईल, बागेरहाट, नौखाली। बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील हल्ल्यांचा भारतातून निषेध करण्यात येतोय। केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि शीख समुदायावरती होणारे हल्ले ही चिंतेची बाब असल्याचं विहिपनं म्हटलेलं आहे। केंद्र सरकारने पावलं उचलत बांगलादेशातली स्थिती पूर्वपदावरती येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। तर भाजपाने या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंना घेरलंय। माझं या निमित्ताने या देशातल्या तथाकथित ढोंगी सेक्युलरिस्ट लोकांना प्रश्न आहे, राहुल गांधींपासून सगळेजण याच्यावर मुख गिळून का गप्प आहेत? नव सेक्युलरवादी उद्धव ठाकरे हे या विषयावर का गप्प आहेत? हिंदूंच्या मंदिरावर हल्ला केला जातोय, हिंदूंना टार्गेट केलं जातंय, याच्यावर उद्धव ठाकरे राहुल गांधींना बोलायला सांगणार का? हा माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे। बांगलादेशमध्ये किती हिंदू आणि किती भारतीय आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। 1947 साली बांगलादेशात 25% हिंदू होते, तर आता हिंदूंची लोकसंख्या ही 8%वरती आली आहे। हिंसाचाराआधी बांगलादेशमध्ये 20,000 भारतीय होते। केंद्र सरकारच्या सूचनेनंतर 8,000 भारतीय परतलेत। बांगलादेशात अद्याप ही 12,000 भारतीय आहेत। बांगलादेशची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज विरोधी पक्षाचे नेते व्यक्त करतात। बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या अराजकतेतून धडा घेण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त होत आहे। लोकशाहीचा मुखवटा लावून जे कोणी आपल्या देशामध्ये हुकुमशाही आणू इच्छितात, स्वातंत्र्य धोक्यात आणू इच्छितात, ते कोणी असू द्या, जनता त्यांना माफ करत नाही, जनता रस्त्यावर उतरते। शेख हसीना या प्रधानमंत्री म्हणून अपयशी ठरल्या, फक्त आश्वासनं देत राहिल्या। त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं देश चालवला, त्याचा काय परिणाम झाला हे भारतातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे। वो सब्र कर सकते हैं, मगर एक वक्त आएगा जबकि वो सब्र का प्याला जो है वो उछल जाएगा, और वही हुआ। और मैं समझता हूं एक और चीज भी जरूर हुई है, वहां पे भी अब इस्लामिक मूवमेंट शुरू हो गई है बहुत वक्त से। वहां ये फीलिंग थी कि मुसलमानों पे जो दुनिया में जुल्म हो रहा है उसके खिलाफ भी एक आवाज थी। मुझे लगता है कि ये एक भारत के लिए सही नहीं है, तो हमें नई रणनीति के साथ काम करना पड़ेगा। और दूसरी जो सबसे बड़ी चीज़ है, वहाँ जो हमारे भारतीय हैं और भारतीय मूल के लोग हैं और जो वहाँ पे अल्पसंख्यक हैं, उन सबकी सुरक्षा का पूरा बंदोबस्त होना चाहिए। और भारत सरकार को इस मामले में बांग्लादेश की जो इंटरिम सरकार उससे बात करके वहाँ पे भारतीयों की और मूल भारतीयों की और वहाँ जो माइनॉरिटीज़ हैं, अल्पसंख्यक हैं, उनकी सुरक्षा के लिए पूरी बात करनी चाहिए। जी, बड़ा गंभीर विषय है ये, और ऐसे लगता है कि ये
जो एंटी सेक्युलर फोर्सेस है उन्होंने बांग्लादेश कैप्चर कर लिया है और ये हमारे देश के लिए भी, हमारी सुरक्षा के लिए भी एक गंभीर विषय है। इस पर हमने ध्यान देना चाहिए, क्योंकि अगर ऐसे यानी वहाँ पर माइनॉरिटीज़ पर अटैक्स हो रहे हैं या इस तरह के लोग वहाँ ताकतवर बन रहे हैं, तो हमने इसके बारे में ज़रूर ध्यान देना चाहिए और पार्लियामेंट में इसकी चर्चा होनी चाहिए। बराबर से एक धोरण तय होना चाहिए। ये इतना सिंपल विषय नहीं है, नॅशनल सिक्युरिटी से कन्सर्न विषय है। बांगलादेशात निर्माण झालेल्या अराजकतेसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याची चर्चा आहे। बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनामागे मुख्य सूत्रधार जमात ए इस्लामी या कट्टरपंथीय संघटनेची स्टुडंट विंग इस्लामी छात्र शिबिर ही संघटना आहे। या संघटनेला पाकिस्तानच्या ISIचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येतं। या पाठिंब्यातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झाल्याचं सांगण्यात येतं। बांगलादेशमध्ये यापूर्वीही हिंदूंवरती अत्याचाराच्या घटना समोर आल्या। सातत्याने हिंदू लक्ष्य होत असल्याने दरवर्षी 2.3 लाख हिंदू बांगलादेश सोडून भारतात परतत असल्याची माहिती आहे। आता ही बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदू आणि शीख यांना टार्गेट करण्यात येते। यासोबतच भारत बांगलादेश सीमेवर सुद्धा मोठी घुसखोरी होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारचं बांगलादेशच्या घडामोडींवरती लक्ष आहे, मात्र तिथल्या हिंदूंना वाचवण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आता व्यक्त होते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।